आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष नित्यनियमितपणे मी जे माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेद्वारे काही समभाग गुंतवणुकीविषयी अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याद्वारे आज एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे दीर्घकालीन समभाग गुंतवणूक आणि रिशफलिंग. तर अनेकदा लोकांना काय वाटतं, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे एकदम 20 वर्ष 15 वर्ष, तसं नाही. सध्या काही आस्थापनांमध्ये काही बदल होत असतात, म्हणजे त्यांचा नफा कमी होत असतो किंवा अनेक गोष्टी, म्हणजे त्यांचे ते जे उत्पादनं बनवतात त्याची विक्री कमी होते वगैरे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, बांबूचं रोप हे रोप लावल्या म्हणजे त्याचं जे काही बीज असेल ते लावल्या लगेचच येत नाही. त्याला अंदाजे 3-4, मला माहीत आहे पण 3-4-5 वर्ष लागतात. म्हणजे आत्ता मी हे वाचलं की बांबूच्या रोपापासून तुम्हाला उत्पन्न मिळण्यासाठी 5 वर्ष लागतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बांबूला रोप लावल्यानंतर जास्त काही त्याच्याकडे बघावं लागत नाही. म्हणजे एकदम सगळं खत पाणी हे वगैरे, थोडंसं पाणी आणि हे सगळं लागतं. तर आजच्या समभाग गुंतवणूकदारांना काय वाटतं, आपण एखादा समभाग घेतला लाँग टर्मसाठी तर त्याला काही बघायची गरज नाही. अगदी अचानक एकदम 10 वर्षांनी उठून बघूया, पण तोपर्यंत तो समभाग गायबसुद्धा होऊ शकतो. तर आज मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे की तुम्ही जे कुठले समभाग घेतात ते म्हणजे तुम्ही बांबू लावल्याप्रमाणे किंवा बांबूचं पीक लावल्याप्रमाणे त्याला अशी वागणूक देऊ नका. म्हणजे अचानक एकदम 5 वर्षांनी 10 वर्षांनी बघायचं, तसं नाही आहे. ते बांबूच्या बाबत ठीक आहे, कारण ते रोपच तसं आहे. पण समभाग गुंतवणुकीत तुम्हाला नित्यनियमाने पाहावं लागतं. काही त्याच्यात आढळून आल्यावर तुम्हाला रिशफलसुद्धा करणं हा एक योग्य पर्याय आहे. म्हणजे वाईट नसतं रिशफल, पण योग्य रिशफल करणं हा एक अतिशय योग्य पर्याय आहे. कारण कालपासून मी या विषयावर बोलतो आहे, कारण हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. नाहीतर अनेक जणं रोदालीसारखं रडत बसतात. तसं करू नका. मागेच सांगितलं की मी ॲन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज ॲन आर्ट, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. धन्यवाद. जय हो.